दक्षिण मुंबईमधल्या भायखळ्यातल्या कुंभारवाडी रोडवर असलेली ही अत्यंत छोटी श्री लक्ष्मी स्टील्स कंपनी 15 वर्षांपासून सुरू असलेल्या या कंपनीत 2010 पासूनच महिलांना मेन्स्ट्रुअल लीव्ह देण्यात येते। प्रत्येक महिन्यात रविवारची सुट्टी सोडून मासिक पाळीच्या 4 दिवसांची पगारी रजा इथं काम करणाऱ्या महिलांना मिळते। मासिक पाळीच्या दिवसात काम करण्याची महिलांची मानसिकता नसते, म्हणून ही पॉलिसी श्री लक्ष्मी स्टील्स कंपनीने सुरू केली आहे। ये देखिए, जब से ये महिला कारीगर मैंने मेरा रखना चालू किया करीबन लास्ट 6 साल से, और 6 साल से कंटिन्यू मैं उनको महीने में 5 दिन की तो लीव देता ही हूँ। एक्चुअली क्या रहता है कि 5 दिन जो उनको इतनी मेंटेलिटी और उनको यातना रहती है, वो हिसाब से मैंने देखा कि भाई इनको 5 दिन यहाँ बुला के भी मैं क्या काम करवा लूँगा। उससे अच्छा उनको पेड लीव दे के मैंने छुट्टी दिया है। आज से 6 साल से दे रहा हूँ। इसका मतलब ये नहीं है कि मैं समझो औरत शक्ति को कम गिन रहा हूँ। मैं तो उल्टा उनको एक्स्ट्रा देने के लिए मैंने ये नई परंपरा चालू की थी कि भाई इसके पीछे कहीं और समझो भी चालू हो जावे तो करीबन 5 दिन तो उनको घर पे शांति से बैठने को मिल जावे। महिन्याच्या त्या 4 दिवसात घरातलं काम करून प्रवास करून कामावर यायचं म्हणजे कुठेतरी महिलांना अडचण वाटतेच। त्यामुळे मासिक पाळीसाठी मिळणारी ही सुट्टी फायदेशीर ठरत असल्याचं श्री लक्ष्मी स्टील्स मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी आवर्जून सांगतात। 5 दिवस घरी राहू शकतो आणि महिन्याला 5 ते संडे पण आहे। फक्त 20 दिवस कामाला येते मी, ते मला ते 5 दिवसाचं पण पेमेंट भेटते आणि हे पण पुन्हा मला 30 दिवसाचं पेमेंट भेटते। हा चांगला आहे ना। इथे मग आपल्याला जेव्हा पिरियड असतं तेव्हा काय ना काय प्रॉब्लेम असतो, त्या टाइमला भेटायलाच पाहिजे आपल्याला सुट्टी, तेच चांगलं आहे ते। मेन्स्ट्रुअल लीव्ह ही पॉलिसी लागू करावी का याबाबत सध्या जगभरातच चर्चा सुरू आहे। मात्र काही देशांमध्ये पूर्वीपासूनच महिलांना मासिक पाळीसाठी सुट्टी देण्यात येत आहे। नुकतंच एका ब्रिटिश कंपनीने महिलांसाठी मेन्स्ट्रुअल पॉलिसी तयार केली आहे, तर लंडनमध्येही अनेक कंपन्यांमध्ये अशी पॉलिसी प्रलंबित आहे। जपान, इंडोनेशिया, कोरिया अशा देशांमध्येही महिलांना त्या 4 दिवसासाठी रजा दिली जाते। भारतातही मेन्स्ट्रुअल पॉलिसी ही संकल्पना आता यावर चर्चा होऊ लागलेली आहे, पण भारतातल्या महिलांच्या या विषयावर संमिश्र प्रतिक्रिया आहेत। मुंबईतल्या एका छोट्या कंपनीनं अशा पद्धतीनं मेन्स्ट्रुअल लीव्ह देऊन एक नवी सुरुवात केली आहे। पण ज्या कार्यालयामध्ये महिलांच्या संख्येचं प्रमाण जास्त आहे तिथं हे प्रत्यक्षात शक्य आहे का, हाही एक प्रश्न आहे। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून मी स्त्रियांच्या समस्या अनेक वेळेला जवळून बघतो आणि बऱ्याच वेळेला स्त्रियांना खरोखर काही जेन्युइन प्रकारच्या समस्या असतात। म्हणजे खरोखरच पाळीच्या वेळेला जास्ती रक्तस्राव होणं किंवा पोटात दुखून येणं किंवा असे खरोखरच मेजर प्रकारचे गंभीर म्हणजे त्रास स्त्रीला असू शकतात। आणि जर तसं असलं तर मग गोष्ट वेगळी आहे, परंतु त्यांना मग डॉक्टरी सर्टिफिकेट देऊन म्हणा किंवा खरोखर जर का गरज असेल तर त्यांना सुट्टी दिली गेली तर त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मी म्हणणार नाही। परंतु फक्त मला पाळी येते म्हणून मला 4 दिवसांची रजा हवी, एक हक्क म्हणून तशा प्रकारची रजा हवी, ह्याविषयी मी तरी काही फारसा सहमत नाही। तर मेन्स्ट्रुअल लीव्ह हवी की नको याबद्दल महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील जाणून घेऊयात। माझ्या अकॉर्डिंगली ॲक्च्युली गरज आहे त्याची, कारण महिलांना खरोखर त्या काळात मानसिक आणि शारीरिक खूप चेंजेसना फेस करायला लागतं आणि नोकरी आणि घर हे सगळं सांभाळून ते मॅनेज करणं खूप कठीण असतं। त्याच्यामुळे जर त्यांना थोडीफार लीव्ह पेड मिळाली तर जास्त बरं होईल। गव्हर्नमेंट थ्रू होत असेल तर चांगलंच गोष्ट आहे असं, पण महिन्याला 4 सुट्ट्या अशा जाणार, पेड लीव्ह म्हणून दिलं तर चांगलं आहे। असं विदाऊट लीव्ह असं दिलं तर मग असं त्या लोकांना पण ज्या पुढे गरजेच्या असतात सुट्ट्या त्या मॅनेज होऊ शकत नाही, तसं गरजेची पण आहे आणि नाही पण आहे असं। मोस्ट ऑफ दिली तर चांगलीच आहे आपल्याला। तर जर चालू केले तर चांगल्यासाठीच चालू केले सर। आय थिंक इंडियामध्ये पण ती चालू करायला पाहिजे। इट इज रिअली व्हेरी गुड, ॲटलीस्ट फॉर वुमेन, like she does a lot of work, she needs some time to rest or something like that. It is very nice. पूर्ण 4 दिवस नको, पण ॲटलीस्ट फर्स्ट 3 डेज नीडेड आहे, सो त्यांनी द्यायला हवी असं मलाही वाटतं। म्हणजे जर पार्ट टाईम म्हणजे थोडा वेळ सकाळचाच तुम्ही जॉबला जाऊन आलात की आफ्टरनून टाईमला थोडा रेस्ट घेऊन तर दॅट विल बी ऑल फाईन, पण आताच्या जगात दॅट इज नॉट, मला नाही वाटत इतकं पॉसिबल ठरेल। पण आपण विचार करतो हां मध्ये किंवा रिसेस टाईम जास्त असू शकतो त्यावेळेला, पण ते कसं आहे आपण इतकं जास्त पॉप्युलेटेड ह्याच्यामध्ये राहतो की एका ऑफिसमध्ये जर मोर दॅन 50,000 फिमेल्स करत असेल तर 50,000 फिमेल्सना देणं थोडं प्रॉब्लेमॅटिक ठरेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।